मी गेममध्ये जिंकलेले पैसे तू गमावले. संतापलेल्या रूममेट मावस भावानेच केला होता प्रदीपचा खून. ऑनलाईन गेममध्ये जिंकलेल्या 1 लाखापैकी मावस भावाच्या खेळण्याने 65,000 रुपये गमावे लागले. या रागातून अवघ्या 17 वर्षीय लहान मावस भावानेच रोज एकाच डब्यात जेवणाऱ्या 19 वर्षीय प्रदीप निपटेची हत्या केली. विशेष म्हणजे हत्या करून तो 2 दिवस पोलिसांसोबत अश्रू गाळत फिरत राहिला. सोशल मीडियावर भावनिक स्टेटस ठेवले. घटनेच्या 72 तासांनी गुरुवारी मध्यरात्री पोलीस हे गूढ उकलण्यात यशस्वी ठरले. मंगळवारी प्रदीपची राहत्या फ्लॅटमध्ये क्रूर पद्धतीने हत्या झाली. पहिल्या दिवसापासून 15 मित्रांबरोबर पोलिसांची चौकशी केंद्रित होती. त्यांच्या जबाबातील तफावत, आर्थिक व्यवहाराचा तपास सुरू होता. यापैकी प्रदीपच्या लहान मावस भावानेच गुरुवारी रात्री उशिरा गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे वय 17 वर्षे 6 महिने असल्याने बाल न्यायालयासमोर हजर करून बाल सुधारगृहात ठेवण्यात आले. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक शेवाळे, उपनिरीक्षक अमित गोरे, प्रवीण वाघ यांनी तपास केला. एव्हिएटर गेम विन अँड लॉस. दोन्ही भावांना ऑनलाईन गेम एव्हिएटरचे व्यसन लागले होते. मोबाईल साधा असल्याने प्रदीपच्याच मोबाईलवर गेम खेळत मारेकरी 1 लाख रुपये जिंकला. गेमच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होऊन बँक खात्यावर येतात. तर प्रदीप मात्र मारेकराची लेवल पुढे खेळत 65,000 रुपये हरला. अल्पवयीन भावाला हे सहन झाले नाही. तर प्रदीपने त्याच्याच उधार पैशाची आठवण करून देत परतफेड करण्यासही नकार दिला. ही सल मावस भावाला महिन्याभरापासून सलत होती. NDAची तयारी करणाऱ्या मारेकऱ्याने प्रदीपच्या हत्येसाठी नियोजित कट रचला. महिन्याभरापूर्वी त्याने मित्राकडून चाकू घेतला. मकर संक्रांतीला बाकीचे एकाच वेळी बाहेर गेले. त्यातच प्रदीपचे 2 दिवसापूर्वी महाविद्यालयात वाद झाले होते. त्याचे कारण सांगून पोलीस चौकशीला फाटे फोडता येतील, हाही विचार मारेकऱ्याने केला. मंगळवारी दुपारी वादात प्रदीपने त्याच्या कानशिलात लगावली होती. सायंकाळी प्रदीप पालथा झोपलेला असतानाच त्याने खून केला. मारेकऱ्याने पुरावा नष्ट करण्याचे सातत्याने ऑनलाईन अभ्यास केला. पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये दोघांतील आर्थिक व्यवहार दिसले. त्यातच 2 वेळेस जबाबात तफावत आली. प्रदीप सोबतच्या झटापटीतील हाताच्या जखमेचे उत्तर देता आले नाही. मंगळवारी सायंकाळी मेस चालक डबा ठेवण्यासाठी गेला असता प्रदीप झोपलेला होता. घरात अंधार होता. मारेकरी घाईघाईत हॉलमध्ये आला. पोलिसांना मात्र त्याने पहिल्यापासून तो बाहेर गेला होता असे सांगितले होते.